वर्धा जिला कांग्रेस कमेटी के सदस्यों द्वारा वर्धा में धरना प्रदर्शन किया गया। महात्मा गांधी की प्रतिमा के पास आयोजित इस धरना प्रदर्शन में सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने भाग लिया। इस विरोध प्रदर्शन में सीसीआई द्वारा कपास खरीद को समय समय पर स्थगित करने के खिलाफ विरोध दर्ज किया गया है। साथ ही मांग की गई है कि किसानों को पूरी तरह से कर्ज मुक्त किया जाना चाहिए और उन्हें उनकी कृषि उपज का उचित मूल्य मिलना चाहिए। विभिन्न नारे लगाते हुए धरना प्रदर्शन और विरोध प्रदर्शन के माध्यम से मांगे उठाई गई। इस विरोध प्रदर्शन में कांग्रेस किसान प्रकोष्ठ के राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल, कांग्रेस जिला अध्यक्ष मनोज चांदूरकर, कांग्रेस नेता चारुलता टोकस, डॉक्टर अभ्युदय मेघे, बाळा माउसकर आदि शामिल हुए। दिवसापासून आम्ही 2014 पासून प्रयत्न करतोय की जे हे सरकार सत्तेमध्ये केंद्रामध्ये आलं आहे आणि बराच वेळ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेत होतं, नेहमी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊनच हे सत्तेमध्ये आले की आम्ही कर्जमाफी करू, आम्ही हमी भाव देऊ, ज्या काही अडीअडचणी आहेत शेतकऱ्यांच्या ते आम्ही कमी करू, जे काही शेतीमालासाठी लागणारं साहित्य असेल त्याच्यावर GST लावणार नाही, अशा बऱ्याचशा खोटा आश्वासनं देऊन आणि घोषणा करून हे सरकार सत्तेत नेहमी आलं आहे। पण जेव्हा सत्तेमध्ये येतं त्याच्यानंतर ते काहीही करत नाही। त्याबद्दल आज अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची आहे। माल आहे पण हमी भाव अजिबात नसल्यामुळे त्यांना जो काही शेतीसाठी खर्च लागला आहे उत्पन्न तयार करण्यासाठी त्याच्यासाठी त्यांना काहीच भाव मिळत नाही आहे आणि म्हणून दरवर्षी त्यांची परिस्थिती जी आहे ती बिकटच होत जाते। तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसनी आतापर्यंत 3 वेळा कर्जमाफी शेतकऱ्यांची केली आहे। हे लोक फक्त घोषणा करतात पण काहीही त्याला लागू करत नाही आहे। आणि एवढंच नाही तर आज आपण बघतो इकडे महाराष्ट्रामध्ये तशीच परिस्थिती आहे। ते म्हणतात आम्ही विजेचं बिल माफ करू, बिचारे शेतकरी बिल भरत नाही, मग नंतर कट करून टाकतात, त्याच्यामध्ये सुद्धा ते काही सवलत देत नाही। त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही शेतमालाचे भाव वाढवणार म्हणून कापूस असेल, हरभरा असेल, बाकी सोयाबीन असेल ते थांबून राहतात, तुरी असेल थांबून राहतात शेतकरी, पण भाव वाढत नाही आणि शेवटी जो काही भाव असेल ते विकून टाकतात आणि नंतर भाव वाढतात, ज्याच्यामुळे फक्त जे असतात व्यापारी त्यांचाच फायदा होतो। आणि हे बऱ्याच दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि या झोपी गेलेल्या निजलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावी म्हणून आज आम्ही हे धरणे आंदोलन सगळ्यांच्या मार्फत, इथे सगळे शेतकरी आहेत, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला पुरुष, सगळे युवक सगळे इथे आले आहेत। आणि एक आम्ही आमचा सुद्धा राहुलजींनी जो नारा दिला आहे की शेतकऱ्यांशिवाय आपली जी अर्थव्यवस्था आहे या देशाची ती जिवंत राहू शकणार नाही, कारण अजूनही 70-75% शेतकरीच आपल्या देशामध्ये आहेत आणि हे कितीही पुढे जर व्यापाऱ्यांनाच फक्त जर मदत करत असतील आणि आपला जो अन्नदाता असेल त्याला जर सुखी करत नसतील तर आपलं कुठे भविष्य जे आहे उज्ज्वल आहे असं मला काही दिसत नाही। म्हणून आता तरी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र सरकारने काहीतरी शेतकऱ्यांसाठी ताबडतोब करावं। त्यांनी जे काही मंजूर केलं होतं या इलेक्शनच्या अगोदर त्या सगळ्या पूर्तता त्यांनी करावी। शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव हे त्वरित द्यावं अशी ही आमची इकडे मागणी आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे आणि हमीभाव केंद्र सुद्धा चालवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू तसं करू अशा प्रकारच्या गप्पा सांगून हे सरकार या ठिकाणी सत्तेत आलं। सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी अजूनही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आणि हमीभाव केंद्र शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याआधीच बंद झाले। या ठिकाणी हमीभाव मिळत नाही। हमीभाव ठरवण्यात मोठी तफावत आहे। एकीकडे यांच्याच रस्त्यांच्या, पुलाच्या आणि विविध निविदा पहा, त्या निविदांमध्ये ठरवलेले दर पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरवताना या लोकांनी कोणते भाव विचारात घेतले ते बघा। या सगळ्या गोष्टी असूनही जो हमीभाव यांनीच ठरवला तो सुद्धा दुर्दैवाने शेतकऱ्याला मिळत नाही आहे। हमीभाव केंद्र बंद आहे, कापसाचं CCIचं सेंटर बंद आहे, सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र बंद आहे आणि दुसरीकडे जे 7,000 रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे ही दिंडी करणारे देवेंद्र फडणवीस चिरनिद्रेत आहेत, झोपेत आहेत। त्यांनी जेव्हा आमचं सरकार होतं ते विरोधात होते तेव्हा कापूस दिंडी काढून बोलले होते की 7,000 रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत,
परंतु आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे।